नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 11 जून 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग कितव्यांदा भारताचे पंतप्रधान झालेले आहेत? तर बघा, याचे योग्य उत्तर आहे तिसऱ्यांदा। तर 9 जून 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली। सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारे ते पहिले बिगर काँग्रेस नेते आहेत। तर बघा, पहिले काँग्रेसचे नेते कोण होते? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली होती। तर बिगर काँग्रेसमधले पहिले नेते कोण ठरलेले आहेत? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी। ते सलग तिसऱ्यांदा वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत। ते पहिल्यांदा 2014 मध्ये, दुसऱ्यांदा 2019 मध्ये आणि आता तिसऱ्यांदा 2024 मध्ये पंतप्रधान झाले आहेत। ऑक्टोबर 2001 ते मे 2014 या दीर्घ कालावधीसाठी त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्रीपद भूषवलेले आहे। तर बघा, या शपथविधी सोहळ्याला खालील जागतिक नेत्यांनी हजेरी लावली होती। तर बघा, कोण कोण आलेले होते? तर नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड, श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे, भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोब्गे, मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि सेशेल्सचे उपाध्यक्ष अहमद अफीफ। तर या सर्व नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावलेली होती। नेक्स्ट आहे, ग्रामीण विकास विभागात संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे राजप्रिय सिंग। जून 2024 मध्ये राजप्रिय सिंह यांची ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अंतर्गत ग्रामीण विकास विभागामध्ये संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार सिंह यांची केंद्रीय कर्मचारी योजनेअंतर्गत नियुक्तीसाठी निवड करण्यात आली आहे। त्यांचा कार्यकाल पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून पुढील आदेश येईपर्यंत असणार आहे। ते 2010च्या बॅचचे वन सेवा अधिकारी आहेत। तर बघा, ग्रामीण विकास विभागात संचालक म्हणून राजप्रिय सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। नेक्स्ट आहे, लोकसभा निवडणूक 2024 जिंकणारी सर्वात तरुण आदिवासी महिला कोण बनली आहे? तर याचे उत्तर आहे प्रियंका जारकिहोळी। प्रियंका जारकिहोळी 2024च्या लोकसभा निवडणुकीत जिंकणारी सर्वात तरुण आदिवासी महिला ठरली आहे। त्या कर्नाटकातील चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून खासदार झाल्या आहेत। स्वातंत्र्यानंतर कर्नाटकातील अनारक्षित जागेवरून संसदेत प्रवेश करणारी सर्वात तरुण आदिवासी महिला ठरली आहेत। त्या काँग्रेस पक्षाच्या आहेत। तर प्रियंका जारकिहोळी यांनी विद्यमान खासदार आणि भाजप नेते अण्णासाहेब जोल्ले यांचा पराभव केला आहे। 4 जून 2024 रोजी ज्या दिवशी लोकसभेचे निकाल जाहीर झाले त्या दिवशी त्यांचे वय 27 वर्षे 1 महिना आणि 18 दिवस एवढे होते। कर्नाटकातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकिहोळी यांच्या त्या कन्या आहेत। नेक्स्ट आहे, अलीकडेच बिस्लेरी लिमोनाटाचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे आदित्य राय कपूर। बिस्लेरी इंटरनॅशनलने अभिनेता आदित्य राय कपूर यांची बिस्लेरी लिमोनाटासाठी नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषणा केली आहे। व्हायब्रेट हॅच डबल द चिल मोहिमेचा शुभारंभाचा उद्देश हा अद्वितीय उत्पादन अनुभव हायलाइट करणे, लिमोनाटाच्या विशिष्ट फ्लेवर मिश्रणासाठी मजबूत ओळख निर्माण करणे हे आहे। बिस्लेरी इंटरनॅशनल ही भारतातील कार्बोनेटेड शीतपेय उद्योगातील अग्रगण्य कंपनी आहे। तर बघा, बिस्लेरी लिमोनाटाचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून आदित्य राय कपूर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। जगातील सर्वात लांब पादचारी झुलता पूल कोणत्या देशात खुला करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे हंगेरी। जून 2024 मध्ये हंगेरीच्या स्टार्टरली जोजुली येथे जगातील सर्वात लांब दुतर्फा झुलता पूल पादचाऱ्यांसाठी खुला करण्यात आला आहे। हा पूल वार हिल आणि झार हिल दरम्यान बांधला आहे। या पुलाची लांबी सुमारे 800 मीटर आणि रुंदी 1.2 मीटर एवढी आहे। हा पूल जमिनीपासून 80 मीटर उंचीवर बांधण्यात आला आहे। हा पूल 6 केबलच्या सहाय्याने बांधण्यात आला आहे। तसेच हा पूल जेमप्लेन ॲडव्हेंचर पार्कचा एक भाग आहे। हा पूल बांधण्यासाठी 99 कोटी रुपये खर्च झाले आहेत। नेक्स्ट आहे, अलीकडेच ब्रिटनमध्ये नवीन नोटा प्रसिद्ध झाल्या आहेत, त्यावर आता कोणाचे चित्र छापले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे राजा चार्ल्स तिसरा।
जून 2024 मध्ये ब्रिटनमध्ये नवीन नोटा प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यावर आता राजा चार्ल्स तिसऱ्याची प्रतिमा छापली आहे. किंग चार्ल्स तिसरा हा बँक ऑफ इंग्लंडच्या चलनाचा चेहरा असणारा दुसरा ब्रिटिश सम्राट बनला आहे. तर याआधी बघा राणी एलिझाबेथ यांची प्रतिमा छापण्यात आलेली होती. तर बँक ऑफ इंग्लंड राणी एलिझाबेथची प्रतिमा असलेल्या जुन्या नोटा बदलून राजा चार्ल्स तिसऱ्याची प्रतिमा असलेल्या नवीन नोटांनी बदलत आहे. लोक त्यांच्या जुन्या नोटा नवीन नोटांसाठी 30 जून पर्यंत बदलू शकतात, ज्याची मर्यादा 300 युरो एवढी आहे. नेक्स्ट आहे EY वर्ल्ड एंटरप्रेन्युअर ऑफ द इयर पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे वेलाइन सुबिया. भारतीय उद्योजक वेलाइन सुबिया यांना EY उद्योजक पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार जिंकणारे वेलाइन सुबिया हे चौथे भारतीय ठरले आहेत. यापूर्वी इन्फोसिसचे NR नारायण मूर्ती, कोटक फायनान्सचे उदय कोटक आणि बायोकॉन लिमिटेडचे किरण मुजुमदार शॉ यांना हा पुरस्कार मिळाला आहे. जागतिक उद्योजकता पुरस्कार 4 वेळा जिंकणारा भारत हा EY प्रदेशांमधील एकमेव देश बनला आहे. हा पुरस्कार उद्योजकांना दिला जातो. तर बघा EY वर्ल्ड एंटरप्रेन्युअर ऑफ द इयर पुरस्कार 2024 वेलाइन सुबिया या भारताच्या उद्योजकाला देण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे दरवर्षी आंतरराष्ट्रीय अभिलेखागार दिवस कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे 9 जून. दरवर्षी 9 जून रोजी आंतरराष्ट्रीय अभिलेखागार दिन साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट सामान्य लोक, खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्रांमध्ये दीर्घकालीन अभिलेख संरक्षण आणि प्रवेशाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवणे हे आहे. 2007 मध्ये आंतरराष्ट्रीय अभिलेखागार परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 9 जून हा आंतरराष्ट्रीय अभिलेखागार दिन म्हणून पाळण्याचा संकल्प करण्यात आला. नेक्स्ट आहे नुकतेच रामोजी राव यांचे निधन झाले, ते कोण होते? तर ते उद्योगपती, मीडिया उद्योजक आणि चित्रपट निर्माता होते. तर बघा 8 जून 2024 रोजी वयाच्या 87व्या वर्षी रामोजी राव यांचे निधन झाले. तर त्यांचे नाव काय होते बघा, चेरुकुरी रामोजी राव. तर हे भारतीय उद्योगपती, मीडिया उद्योजक आणि चित्रपट निर्माता होते. ते रामोजी समूहाचे प्रमुख होते, ज्यांच्याकडे जगातील सर्वात मोठी चित्रपट निर्मिती सुविधा रामोजी फिल्म सिटी, ईनाडू न्यूजपेपर, ETV नेटवर्क यांचा समावेश होता. तेलुगू चित्रपटातील त्यांच्या कामासाठी त्यांना 4 फिल्मफेअर पुरस्कार, दक्षिण 5 नंदी पुरस्कार आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे. 2016 मध्ये त्यांना पद्मविभूषणाने सन्मानित करण्यात आले. रामोजी फिल्म सिटीचा जगातील सर्वात मोठा फिल्म स्टुडिओ कॉम्प्लेक्स म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच संयुक्त राष्ट्रांनी कोणत्या देशाला काळ्या यादीत टाकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे इस्रायल. जून 2024 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी इस्रायलला काळ्या यादीत टाकले आहे. गाझामधील हल्ल्यांमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून संयुक्त राष्ट्र संघाने इस्रायलला काळ्या यादीत टाकले आहे. या यादीत इस्रायल आणि हमासचा समावेश होण्याची ही पहिलीच वेळ आहे. म्हणजे बघा जून 2024 मध्ये काळ्या यादीमध्ये इस्रायल आणि हमास या दोन्हीचा समावेश करण्यात आलेला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या यादीत रशिया, अफगाणिस्तान, इराक, म्यानमार, सिरिया, येमेन, सोमालिया, इसिस आणि अल कायदा या देशांचाही नावे आहेत. 7 ऑक्टोबर 2023 रोजी सुरू झालेल्या इस्रायल हमास युद्धात आतापर्यंत 37,700 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला असून त्यात 15,571 मुलांचा समावेश आहे. UNच्या मते गाझाची 23 लाखांहून अधिक लोकसंख्या उपासमारीच्या मार्गावर आहे. नेक्स्ट आहे पहिल्या इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क फॉर प्रॉस्पेरिटी क्लीन इकॉनॉमी इन्व्हेस्टर फोरमची बैठक कोठे झाली? तर याचे योग्य उत्तर आहे सिंगापूर. सिंगापूरने पहिल्या इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क फॉर प्रॉस्पेरिटी क्लीन इकॉनॉमी इन्व्हेस्टर फोरमची बैठक आयोजित केली. तर ही बैठक 5 आणि 6 जून 2024 रोजी आयोजित करण्यात आली. तर ही मंत्रिस्तरीय बैठकीसोबत ही बैठक झालेली आहे. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व वाणिज्य विभागाचे सचिव सुनील बर्तवाल यांनी केले. तर याचे आयोजन आशिया पॅसिफिक क्षेत्रातील आघाडीचे गुंतवणूकदार, स्वच्छ अर्थव्यवस्था कंपन्या आणि स्टार्टअप्सना अक्षय ऊर्जा प्रकल्प, शाश्वत पायाभूत सुविधा आणि हवामान तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करण्यासाठी एकत्र आणण्यासाठी करण्यात आले होते. नेक्स्ट आहे PNB मेटलाइफ इंडियाचे MD आणि CEO कोण बनले आहे? तर समीर बन्सल हे बनलेले आहेत. PNB मेटलाइफ इंडिया इन्शुरन्सने समीर बन्सल यांची व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. ते आशिष श्रीवास्तव यांची जागा घेतील.
त्यांची नियुक्ती 1 जुलै 2024 पासून प्रभावी असणार आहे आणि नियामक मंजुरीच्या अधीन आहे। आशिष श्रीवास्तव यांची मेटलाईफ इन्शुरन्सच्या भारतातील ग्लोबल शेअर्ड सर्व्हिसेस टीमचे एमडी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। पीएनबी मेटलाईफ इन्शुरन्स हा मेटलाईफ इंटरनॅशनल होल्डिंग्स LLC आणि पंजाब नॅशनल बँक यांचा संयुक्त उपक्रम आहे। नेक्स्ट आहे 20 वर्षात पुन्हा निवडून आलेले पहिले लोकसभा अध्यक्ष कोण बनले आहेत? तर ओम बिर्ला हे बनलेले आहेत। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी 4 जून 2024 रोजी कोटा संसदीय जागा जिंकून एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे। 41,139 मतांच्या मोठ्या फरकाने विजयी होऊन बिर्ला 20 वर्षात पुन्हा निवडून आलेले पहिले अध्यक्ष बनले आहेत। खालच्या सभागृहात पुन्हा निवडून जिंकणारे शेवटचे लोकसभा अध्यक्ष PS संगमा, ज्यांनी 11व्या लोकसभेत अध्यक्ष म्हणून काम केले। संगमा काँग्रेस पक्षाचे तत्कालीन सदस्य होते। ते 1998च्या लोकसभा निवडणुकीत मेघालयातील तुरा येथून पुन्हा निवडून आले होते। तर त्यानंतर 20 वर्षांनंतर पहिले लोकसभा अध्यक्ष निवडून आलेले आहेत ओम बिर्ला। नेक्स्ट आहे आंध्र प्रदेशची अधिकृत राजधानी कोणती बनली आहे? तर अमरावती ही आंध्र प्रदेशची अधिकृत राजधानी बनलेली आहे। 12 जून 2024 पासून अमरावती ही आंध्र प्रदेशची अधिकृत राजधानी असणार आहे। हैदराबाद 2 जून 2014 ते 2 जून 2024 पर्यंत तेलंगणा आणि आंध्रची संयुक्त राजधानी होती। तर 2 जून 2014 पासून हैदराबाद ही तेलंगणाची अधिकृत राजधानी आहे। तर हैदराबाद आता फक्त तेलंगणाचीच राजधानी असणार आहे। अमरावतीला अधिकृत राजधानी बनवण्याची घोषणा चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारच्या काळातच 2014 मध्ये करण्यात आली होती। आंध्र प्रदेश हे भाषिक राज्य म्हणून 1953 मध्ये निर्माण झाले। तर आंध्र प्रदेश हे भाषेच्या आधारावर निर्माण झालेले पहिले राज्य होते। नेक्स्ट आहे तिरंदाजी आशिया कप 2024 फेज 3 मध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत? तर 5 पदके जिंकलेली आहेत एकूण। 2024 तिरंदाजी आशिया कप स्टेज 3 दक्षिण कोरियाच्या सुवॉन शहरात 4 ते 9 जून 2024 दरम्यान आयोजित करण्यात आला होता। भारतीय तिरंदाजी संघाने 5 पदके जिंकले आहेत। यामध्ये 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकांचा समावेश आहे। तर सुवर्ण पदक मिळालेले आहे कुमुद सैनी हिला। तर हिने महिला कंपाऊंड वैयक्तिक स्पर्धेमध्ये हे सुवर्ण पदक पटकावलेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।